फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर आता पाऊस चालू आहे माझ्याकडे, तर भरपूर जास्त प्रमाणात पाऊस चालू आहे आणि मला आणखीन कपडे धुवायचे बऱ्याच नको हे मला लागलेलं आहे बरं का, नंबरचं आहे. आणि मी जास्त कॉम्प्युटरवरचं काम असतं त्यावेळेला यूज करावं लागतो, टी व्ही बघताना यूज करावा लागतो, कारण मला थोडंसं म्हणजे मायनस काहीतरी आहे, जास्ती नाही आहे परंतु आहे. आणि त्यामुळे मी म्हणजे नाही का व्हिडिओ बनवताना लावत नाही आहे, परंतु इतर वेळेला मी सतत लावलेला असतो, कारण डेली यूज केला तर जातो आहे असं सांगितले, नंबर कमी होतो. तर आता म्हणून मी यूज करत आहे, जो त्यावेळेलाच काढते. परंतु इथे बघा, हे जे आहेत ना, हे जे आहे ह्याच्याने निशाण पडतं इथे, आणि मला तसं झालं आहे, इथे निशाण पडते म्हणून मी अधूनमधून काढून ठेवते. आणि जास्ती जर हे असेल, समजा टी व्ही जास्ती वेळ बघत असेल मी किंवा कॉम्प्युटरवरती जास्त वेळ काम जर करत असेल तर त्या वेळेला मी मात्र यूज करते. आणि छोटे छोटे कामं करताना पण मी यूज करते, परंतु व्हिडिओ बनवताना मी कधी जास्त यूज करत नाही, कारण मला घरात सगळेजण म्हणतात छान नाही दिसत, पण छान दिसण्याशी काही संबंध नाही आहे ह्याचा. मी छान दिसण्यासाठी शोसाठी घालत नाही आहे, कारण मला नंबर आहे आणि मला तो यूज करणं गरजेचं आहे, जेणेकरून जास्ती वाढण्याच्या पहिलंच व्यवस्थित हे झालं पाहिजे, बरोबर की नाही. तर त्यासाठी, परंतु मी आत्ता लावलेलं काढतीये की नाही व्यवस्थित वाटत आहे म्हणून, तर एकच मिनिट व्यवस्थित ठेवून द्यावा लागतोय. हा माझा तिसरा आहे, कारण मी काय करते म्हणजे आता समजा मी असं बसली आहे आणि बनवताना व्हिडिओ वगैरे बनवताना मी साईडला ठेवला, मी 100% त्याच्यावरती हात देऊन उठते. 2 गेले, हा तिसरा जायला नको म्हणून मी आता लक्षात ठेवते की कधी पण मी असा आजूबाजूला माझ्या ठेवत नाही, कारण माझ्या आठवणीत राहत नाही. आणि उठताना असा हात ठेवून उठायची सवय आहे ना, तर त्याच्यावरतीच हात ठेवले जातात असं होतं. तर त्यामुळे बाकी काही नाही आहे. आणि मला तुम्हाला थोडंसं व्हिडिओ बनवायचा राहिलेला आहे आपला त्या मुलीच्या संदर्भात. तर मुलीच्या संदर्भात कुठपर्यंत आलो होतो आपण, की ती तिच्या माहेरी गेली आणि तिला माहेरून परत घरच्या लोकांनी समजून तिला पाठवलं, बरोबर. तिला पाठवलं, परंतु परत इकडं आल्याच्या नंतर तिचा काही तो प्रकार सुरूच होता, तिचा काही प्रॉब्लेम तो कमी झालाच नाही आणि बरंच काही असं हे होत गेलं. आज शॅम्पू केलेलं आहे त्यामुळे केस आणखीन सुकलेले नाही आहेत, कारण मला लेट झालं होतं आंघोळीला. शनिवार म्हटलं की माझं क्लिनिंगचं काम, आणि ते करण्यामुळं आंघोळीला लेट झालं. आणि त्याच्यानंतर स्वयंपाक बनवून जेवण, पूजा, आज शनिवारमुळे जास्त खूप लेट झाले. तरी पण माझे आता कपडे राहिलेले आहेत, मला चक्कीला जायचं होतं दळायला आणि तेही राहिलेलं आहे. तर तुम्हाला असं वाटत असेल की चक्की घरी असून बाहेर का जायचं, तर ज्वारीचं चक्कीवरती ज्वारीचं दळलं तर व्यवस्थित दळलं जात नाही. त्याच्यात भाकरी अशा रवा कसा असतो रवा तशा लागतात, रवाळ भाकरी व्यवस्थित सॉफ्ट होत नाही. त्यामुळे मला ज्वारीसाठी बाहेर जावं लागतं आणि मी गव्हाचं डाळ वगैरे जे काही बाकीचं असेल ते त्याच्यावरती दळते. तर असं आहे सगळं. तर त्यामुळे जरा सपोर्ट देते बॅकला, परंतु आवाज येणार नाही आता तुम्हाला, असं होतं. मग आवाज कमी येतो तुम्हाला आणि तुम्ही लोक परत आवाज येत नाही असं म्हणता. तर तुम्हाला मला गरम लाईट आहे म्हणून बरं आहे, पाऊस चालू असून सुद्धा लाईट आहे, पाऊस खूप जास्ती चालू आहे. आणि त्या मुलीला समजवून त्यांनी तिच्या घरच्यांनी वापस पाठवलं, पण तिचा काही प्रॉब्लेम तर सॉल्व्ह नाही झाला, परंतु तिच्यासोबत वेगळे प्रकार घडत होते. वेगळे प्रकार म्हणजे काय, तर त्या मुलीसोबत असं घडत होतं की समजा आता तिचा नवरा म्हातारा आहे, बरोबर की नाही. तिचा नवरा म्हातारा आहे म्हणून आजूबाजूचे जे टुक्कर मुलं असतात बघा, आजूबाजूचे टुक्कर मुलं असतात ते ती बाहेर कुठं चालली तिच्यावर लक्ष ठेवून राहायचे, तिच्या मागे मागे जायचे आणि थोड्याशा अंतरावरच चालायचे आणि तिला मागून येतेस का मग, आणि काय होतंय का नाही, असं तसं काही काही टॉन्ट मारायचे तिला. तर त्या मुलीला असं म्हणजे हे व्हायला लागलं, तर त्या मुलीला म्हणजे त्रास व्हायला लागला त्या गोष्टीचा, की काय की हा नवरा म्हातारा आहे ह्या गोष्टीचा तिला त्रास व्हायला लागला, बरोबर. मग नंतर तिनं ते बघितलं आणि तिला म्हणजे ठीक नाही वाटलं.
ती घरी आल्याच्या नंतर तिनं त्या म्हाताऱ्याला सांगितलं की बाबा मुलं असं करतायत म्हणून, आपल्या आजूबाजूचेच आहेत ते मुलं असं करतात, माझ्या मागे मागे येतात आणि असं बोलतात वगैरे म्हणून. तर तो म्हणे ठीक आहे, मी हे करतो, मी बोलतो असं म्हणून त्याने सांगितलं. आणि तो त्या मुलांना बोलला पण वाटतं. तर ते मुलं म्हणे काही पण सांगतात त्या, आम्ही असं कशाला करू नाही का, असं तसं काही काही म्हणले वाटतं. आणि नंतर मग तो तिला घरी येऊन म्हणला की मी बोललो, पण ते मुलं नाही म्हणतात. तर ती म्हणले ठीक आहे, आता इथून पुढं जर काही झालं ना तर मग तुला सांगणार नाही, मला जे काही करायचं ते मी करत. आणि मग नंतर ते मुलं परत आजूबाजूला जी मोकळी जागा असते घराच्या जवळ, तिथं एक टोळगा करून बसायला लागले. तिथं बसायचे आणि तिला असं म्हणजे तिच्या घराकडे तोंड करून जोरजोरात वरडायचे, काहीतरी बोलायचं, हसायचं, असं करायचे. आणि मग ती मुलगी काही बाहेर नसायची, परंतु तिला ती आवाज वगैरे जायचे, झालंच ना. आणि मग नंतर आजूबाजूचे लोक काय विचार करणार तिच्याबद्दल, तिला ती विचार यायची मनामध्ये. परंतु ती मग नंतर तिनं जाती वाटतं आता बहुतेक. तर मग तिनं काय केलं की ठीक आहे म्हणे, एकदा झालं, परत ती मुलं तसेच करायला लागले, तिच्या मागे मागे जायचं, तो प्रकार ती मुलं करत राहिले. मग तिनं काय केलं, तक्रार दिली त्यांच्याबद्दल की मुलं मला परेशान करतात रस्त्याने जाताना येताना, आणि मला भीती वाटते ना उद्या जर माझ्यासोबत काही कमी जास्त झालं तर हे मुलं जिम्मेदार राहणार, म्हणून तिने तक्रार दिली. तक्रार दिल्याच्या नंतर त्या लोकांना बोलवून धमकवण्यात आलं, त्यांना वॉर्निंग देण्यात आली की ते म्हणजे बाईच्या मागे फिरायचं नाही किंवा तिला त्रास द्यायचा नाही, तर तुम्हाला सोडणार आहे, नाही तर तुम्हाला आम्ही आत टाकू, असं हे करून त्यांना सोडून दिलं. त्या मुलांचा प्रॉब्लेम कमी झाला. परत नंतर हिला नातेवाईकांच्या इथं गेल्यावर सुद्धा तोच प्रॉब्लेम व्हायचा. काय की लोक वाईट नजरेने बघायचे तिच्यावरती. तिचा नवरा म्हातारा असल्यामुळं आणि तिनं जवान तरुण असल्यामुळे, सुंदर असल्यामुळे तिला सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागलं, वाईट नजरांना सामोरं जावं लागलं, वाईट लोकांची नजर तिला घ्यावी लागली, लोकांच्या म्हणजे वाईट नजरेतून तिला जावं लागलं. असा सगळा तिच्यासोबत प्रकार घडला. नंतर तिचा सवतीच्या चुलत भाऊ तिथं यायचा आणि मग ती आलेला होता आणि हॉलमध्ये ते गप्पा मारत बसले होते. तिचा नवरा आणि तिचा भाऊ गप्पा मारत बसलेले होते आणि तो वॉशरूमला उठून गेला आणि ह्या दोघी स्वयंपाक करत होत्या किचनमध्ये. तर त्यानं मला पाणी पाहिजे म्हणून पाणी मागितलं. पाणी मागितल्यावर तिची सवत तिला म्हणजे दे जा त्याला पाणी घेऊन म्हटली, नाही का. ती मुलगी पाणी द्यायला गेली तर ह्या मुलांनी, आता सवतीची बहीण म्हटल्यावर आपली पण बहीणच का नाही, बहिणीची सवत म्हटल्यावर आपली बहीणच ना, पण ह्याला समजावं का ना नालायकाला. ह्याने तिचा हात पकडला, तिनं हाताचा झटका दिला आणि ती म्हणली की तुम्ही जे समजता ना तशी मी नाही आहे, असं म्हणून त्याला तिथून ती रागाने निघून गेली. आणि गेली पण ती गप्प बसली नाही. तिनं काय केलं, लगेच सवतीला सांगितलं तुमच्या भावाने असं असं केलं. मग ती आता जर ती तसा नसता किंवा त्यानं तसं केलं ही जर तिला गॅरंटी असते तर तिनं बोंबाबोंब केली असती, भांडली असती, काही पण म्हणते अशी म्हणली असती, बरोबर. पण ती गप्प बसली. मग नंतर तिला सांगितल्यावर ती गप्प बसली म्हणून तिनं त्या म्हाताऱ्याला सांगितलं, कारण तो म्हातारा तिला त्रास द्यायचा बरं का. कशामुळं माहिती आहे का, तिला कुठं जाऊ द्यायचा नाही, तिला कुणाशी बोलू द्यायचा नाही. बसमध्ये जर ती बसमध्ये जाताना हा किती जणांपाशी पण तरुण मुली बघून त्यांच्याजवळ जाऊन बसायचा. परंतु ही जर बसलेली असेल एखाद्या सीटवरती आणि तिथं जर जागा असेल आणि एखादा येऊन बसला, जेंट्स असो किती बी वयस्कर असला, तरी हा तिला भांडायचा, तिथंच मारायला उठायचा, रागाने बघायचा, त्यासमोर शेजारच्या माणसाला उठवायचा नाही तर हिला उठून उभा करायचा तो. असा तो माणूस तिला असा पण परेशान करायचा त्याला, कारण त्याला त्याची कमजोरी जाणवली होती की मी म्हातारा आहे आणि माझ्यामुळं हिला काही होत नसेल तर मग हिला आधीच त्रास द्यायचा, परेशान करायचं, म्हणजे ही कुठं जाणार नाही. परंतु त्या मुलीची मानसिकता तशी नव्हतीच की ती असा कुणाचा तरी विचार करेल, कुणाच्या तरी प्रेमात पडेल, असं ती एवढी फ्री माइंड नव्हती राहिलेली. कारण तिच्यावरती एवढा मारहाणीचा त्रास झालेला, रोज ते टॉर्चर, घाण शिव्या, रोज भांडण, ह्याचं तिच्यावरती एवढा परिणाम झाला होता. ती मेंटली डिस्टर्ब झाली. तर त्या मुलीला तेवढा विचार करण्यासाठी वेळच नव्हता. 2 मुलं, त्या मुलांचं दिवसभर करायचं, खायचं प्यायचं सगळं असं असायचं तिच्या मागे. त्यामुळे तिला ती काही नव्हतं. परंतु तिनं डोक्यात ठेवून की हा उद्या जरी काही झालं तर आपल्यालाच त्रास देईन म्हणून तिनं आधीच ते सांगितलं त्यानं असं केलं म्हणून. मग तो पण तिथं गप्प बसला आणि त्यानं त्याच्या बायकोच्या तिथं
म्हणजे त्या माणसाच्या बायकोच्या समोर त्यानं सांगितलं की हे माझ्या बारक्या बायकोचा हात धरला होता. ती म्हणे आजपासून तुम्ही त्यांच्या घरी जायचं नाही म्हणे, नाही का, असं म्हटली ते. आणि त्या मुलीनं पण त्याच्याशी बोलणं बंद केलं. तो म्हणे घरी यायचं असं नाही, असं नाही आहे, घरी यायचं, पण ज्या वेळेला मी घरी असेल त्याच वेळेला यायचं, मी नसताना तू घरी यायचं नाही. आणि त्या मुलीनं पण त्याच्याशी बोलणं बंद केलं. आलं की आपलं पाणी वगैरे द्यायची, चहा करून द्यायची, तिचं जी करायचं ती करायची, परंतु त्याला ती परत कधीच बोलली नाही. आणि मेन म्हणजे हिचं लग्न करून देताना तो होता तिथं, हिचा भाऊ म्हणणारा, ती स्वतः होती. ह्या मुलीचं आयुष्य बर्बाद करणाऱ्या लोकांना सुख लागन का तुम्ही सांगा. मेन पहिली गुन्हेगार ती बाई आहे, जिनं संमती दिली नवऱ्याला लग्न करायची दुसरं, तिनं संमती दिली, ती गुन्हेगार आहे. त्याच्यानंतर तिचा भाऊ पण तिथं आला होता की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही दाखवण्यासाठी, तर तोही गुन्हेगार आहे. त्याच्यानंतर तिचे माहेरचे तर अति गुन्हेगार आहे आणि तो म्हातारा तर 10 पटीनं गुन्हेगार आहे, बरोबर की नाही. तर असं सगळं त्या मुलीसोबत घडत होतं. असं घडत असताना त्या मुलीनं तो प्रकार त्याला सांगितला आणि तिला खूप असं किळस यायची, नाही का, की लोक मला अशा नजरेने बघतात, मला कुठं पण जायचं म्हणलं की तोंड वर काढायची जागा नाही राहत, म्हणून ती त्या म्हाताऱ्यासोबत जायचं टाळायची. त्याच्यासोबत गेल्यावर लोक तिला वाईट नजरेने बघतात म्हणून ती टाळायची. हा निर्लज्जसारखं सांगायचा माझी बायको आहे म्हणून. मग तिनं जायचं टाळायची, तर तिला मारहाण करून हा घेऊन जायचा. तिच्या सवतीच्या इथं पण माहेरात घेऊन जायचा तिला मारहाण करून. तिनं नको म्हणली तर, कारण तिथले लोक बघून तिला टॉन्ट मारायचे, तिथले लोक बघून तिला त्रास द्यायचे किंवा काही बोलायचे नाही, तोंड वाकडं तिकडं करायचे, म्हणून तिला जाऊ वाटायचं नाही, तर ती तिला तसं जबरदस्तीने घेऊन जायचं. मग ह्यानंतर त्या मुलीनं असे खूप सारे असं डिप्रेशनमध्ये गेली ती मुलगी. तिच्यावरती खूप परिणाम झाला आणि मग तिनं ठरवलं की आता आपल्याला काहीतरी करायचं. मग ते शेजारची एक चांगली बाई होती, तिने तिला विचारलं काय गं तुझं आधार कार्डला वगैरे आहे का आणि तुझं बँकेत अकाउंट आहे का, 2 पैसे तुझ्या नावावर आहेत का, तिनं असं विचारलं. तर ती म्हणली नाही माझं बँकेत अकाउंट वगैरे, तर माझ्याकडे कुठलं कागदपत्र नाही आहेत असं तसं म्हणली. तर ती म्हणली कागदपत्र ह्या ऑफिसला इथे जाऊन काढ तू. त्या बाईनं तिला सांगितल्याच्या नंतर ती मुलगी 4 किलोमीटर चलत जायची, 4 किलोमीटर चलत यायची, ते पण लेकरं घेऊन. हा तिला ॲटोला सुद्धा पैसे द्यायचा नाही म्हणे. आणि काहीतरी निमित्त काढून ती मुलगी बाहेर जायची, पार्लरचं कुठं कशाचं निमित्त काढून ती मुलगी बाहेर जायची आणि तिकडे जाऊन ते कागदपत्र तिने तयार केलं. मग ह्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी घाण असल्याशिवाय ह्या लोकांनी तिला लांब ठेवलं का सांगा. तिला 2 पैसे दिले नाही, तिचे 2 पैसे नावावर टाकले नाही, कागदपत्र काढले नाही. 18 वर्षाची होऊन गेली ती मुलगी, तरी तिचं मतदानाला नाव सुद्धा लावलं नाही. त्यांनी कशामुळे लावलं नाही तुम्हीच सांगा. त्यांच्या मनामध्ये काहीतरी घाण होती ना. मग ह्या मुलीनं आधार कार्ड काढलं, परत नंतर आता रेशन कार्डमध्ये नावं ॲड करायची म्हणून तिनं त्यांना रेशन कार्ड मागत होती की माझं मुलाचं रेशन कार्डमध्ये नाव ॲड करायचं आणि मला रेशन कार्ड द्या. तर त्यांनी दिलं नाही, तुझं सेपरेट काढ. मग त्या मुलीनं चौकशी केली आणि तिनं तिचं सेपरेट तिघांचं काढलं. कुणाचं, तिच्या त्या पहिल्या मुलीचं, मुलाचं आणि तिचं रेशन कार्ड सेपरेट काढलं. कुटुंब प्रमुख म्हणून तिने स्वतःचं नाव लावलं आणि तिनं रेशन कार्ड काढलं. नंतर मतदान त्या टायमिंगला मतदान सुरू होते म्हणून त्याच टायमिंगला लगेच त्या बाईने सांगितलं तिला की आता मतदानाला पण नाव लावून घे, कारण लगेच होईल तुझं नाव. कुठं जायचं त्या बाईनं सांगितलं. ती गेली तिथं फोटो वगैरे सगळं घेऊन आणि तिथं जाऊन ती मतदानाला नावसाठी फॉर्म भरून आली आणि नंतर तिचं मतदान कार्ड पण आलं. आणि जसं ह्याला माहिती झालं का की हिनं आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड सगळं त्याच्या नावाने ॲड्रेसनी काढले, तसा तो जास्ती बावचळला आणि त्याला हिनं पुरावे तयार केले असं वाटायला लागलं. परंतु तिचा विचार, तिच्या मनामध्ये अशी घाण नव्हती, त्याच्यामुळं तिनं तसा विचार करून काढली नव्हती. तिला हे करायचं होतं, तिचं अकाउंट कुठंच नव्हतं, तिला अकाउंट काढायचं होतं एक तरी, की जरी 2 पैसे असले तरी मी ठेवन म्हणून. आणि ह्यांनी वेगळाच विचार केला, कारण ह्यांच्या पोटात काळं. आणि मग नंतर ह्या मुलीसोबत त्यांनी जेव्हा लग्न करायचं होतं ना, त्यावेळेला त्यांनी जे काही बोलणं झालं होतं की दुसरी बायको आहे त्याच्यामुळे कायद्यात बसत नाही, त्यामुळे ह्यांना लग्न कोर्टात करता येत नाही, म्हणून मंदिरात जाऊन करावं लागेल असं वगैरे जे आहे, हा प्रकार त्या मुलीच्या समोर त्यांनी बोलले नव्हते आणि मुलीला माहिती नव्हती, बरोबर.
तर तुम्हाला सांगते, मग नंतर ती असा प्रकार तिच्यासोबत घडत राहिला. मग ती मुलगी अंधारातच राहिली, अंधारात. नंतर तिच्यासोबत असं सगळं घडल्याच्या नंतर त्या मुलीनं आता ठरवलं की आपण ही आता काही करत नाहीये, पण वेळ आल्यानंतर करल. कारण 2 घरं चालवायच्या त्याला, आणि एवढ्या पगारामध्ये 2 घरं चालवणं वगैरे, त्याच्यामुळे त्याला तसं होत असेल, ती देत नसेल, त्याच्याकडे पैसा नसेल, पण वेळ आल्यावर करल. मग थोड्या दिवसाने तो म्हातारा रिटायर झाल्याच्या नंतर मग काहीतरी 2 महिन्यांनी त्याचे पैसे आले वाटतं, रिटायरमेंटचे फंडमधले पैसे यायला लागले. तर हिनं त्याला म्हटली की नाही का, आता तू असेच पैसे उडवून टाकशील तर माझा मुलगा लहान आहे आणि तू रिटायर झालेला आहे, उद्या तुझ्याकडे पैसे नसल्यावर तू शिक्षणाला हे करशील, तर माझ्या मुलाच्या नावाने तू 10 लाख रुपये टाक. त्याचं शिक्षण, ती 10 लाखमध्ये त्याचं भविष्य जे काही घडवायचं आहे त्याला होतील, बाकीचं तुला काय करायचं ते कर. तिने स्वतःसाठी सुद्धा नाही त्या मुलासाठी मागितली, तरी सुद्धा ह्या माणसानं तिला म्हणे, कोण तुला सांगितलंय ना की मला पैसे भेटल्यात, त्याच्याकडनं घे जा म्हणे, आणि मी नाही टाकणार पैसे बिशे, मी नाही हे करणार. आणि हा काय करत होता की प्लॉट, त्याच्या पहिल्या बायकोच्या नावानं प्लॉट होता, त्याच्यावरती बांधकाम काढलं त्यानं. आणि मग ती त्याला म्हटली, तू इथे जरी बांधकाम केलं ना तर मी तुझ्यासोबत राहणार नाही, मी भाड्यानेच राहणार आणि तुला भाडं भरायला लावणार. कारण की ही तिच्या नावावरती आहे, एकतर माझं नाव त्या प्लॉटला लाव, माझं बी तिच्याबरोबर प्लॉटला नाव लाव, नाहीतर मी तिथं राहायला येणार नाही. कारण उद्या जर काही झालं तर ती निघ म्हणल्यानंतर तिला निघावंच लागेल, बरोबर की नाही, कारण तो तिच्या नावावरती, बरोबर. मग तिचं काही चुकीचंच नव्हतं. तर हा तिला म्हणे, तुला कुठं मरायचं तिकडं मर जा, मी भाडं भरणार नाही, तू काय करायचं ते कर जा. आणि तिला असा परेशान करायला लागला. आणि मुलाला घेतलं आणि त्या कामावरती गेला आणि त्याला दिवसभर तिकडंच ठेवलं, दिवसभर. आणि ते उपाशी तापाशी त्या मुलाला तिकडंच ठेवलं त्यानं, आणि आणलं पण नाही घरी. आणि ही वाट बघत बसली स्वयंपाक करून. 4-5 वाजता आला तर त्या मुलाला का आणलं नाही म्हणून ती विचारती, मुलाला का नाही आणलं तुम्ही, त्याला घेऊन यायचं ना, दिवसभर ग्रुप अशी असं तसं म्हणून त्याला म्हणली. तर ते सगळा डब्बा बांधला आणि घेऊन चालला. मग ती म्हणे, आम्ही पण जेवायचोय ना, जेवलेलो नाही घेत, त्यातलं काहीतरी ठेव. तर लगेच कुत्र्यासारखा धावत तिच्या अंगावरती गेला, तिच्या केस धरू मारले. तर इथं नाकावरती निशाण केला, आणि केस बिस, चेहरा, इथं डोळ्याखाली काळं निळं झालं, मुक्की मारली. म्हणजे असं काही तिला खूप मारहाण केली. आणि तो तरी पण तसाच निघून गेला, काहीच टिकलं नाही जेवायला तिला. आणि मग ही ना ते रागात टेन्शनमध्ये मुलाला पण आणणं गेलं हा. आणि ती काही जवळ नव्हतं की ही जाऊन त्याला घेऊन येईल, किंवा तो मुलगा स्वतः घरी, जवळ नव्हतं, लांब होतं. मग आता ही टेन्शनमध्ये आली, मला एकतर मारहाण बी केली, उपाशी बी राहिलेली आहे ही, आणि वरतून मुलाला पण कुठंतरी घेऊन गेलं. मग तिनं तक्रार केली, पोलीस स्टेशनला गेली, तक्रार दिली की मला नवऱ्याने मारले. आणि त्या परिस्थितीमध्येच ती तशीच गेली होती. त्याच्यामुळं ते सगळं बघितलं पोलिसांनी, चेहरा सुजलेला, काळा निळं झालेलं, नाकावर निशाण ते सगळं बघितलं. त्यांनी घेतली तक्रार घेतली. जसा फोन केला अशा तिला फोन करून शिव्या द्यायला लागला. खूप घाण, शिनाल रंडी, असं तसं. म्हणजे आता तुम्ही समजून जा, का बायकांसारख्या शिव्या द्यायचा म्हणे तो माणूस, इतका गच्चाळशी. आणि तिला तशा शिव्या वगैरे दिल्या त्याने, मग नंतर ती म्हणे, तू घरी ये म्हणे. मग तो परत घरी आला. त्या मुलाला आणून सोडलं. त्या पोलिसांनी त्याला विचारलं की मुलाला कुठे घेऊन गेलं आणि मुलगा कुठं आहे, आणि लहान मुलगा तू तिच्याजवळून घेऊन गेलेला आहे, असं तसं म्हणल्याच्या नंतर त्यानं मुलाला घेऊन आला आणि मुलाला घरी सोडलं. मग तिला डबल मारहाण केली. म्हणजे त्याचं कसं होतं माहिती आहे का, की बायको झोपायला पाहिजे, तिला इज्जत, मान, सन्मान, तिचं दुःख, तिला त्रास काहीच घेणं देणं नाही. त्याचं असं म्हणणं होतं की मी जी म्हणतो तीच खरं. आणि तिला दुपारी जरी तो भांडून गेला, मारून गेला, तरी तिनं संध्याकाळी त्याच्यासोबत बेडवरती जावं असं त्याची इच्छा असायची. आणि असा तो म्हणायचा की सगळं विसरून माणसाने म्हणे दिवसभराचं सगळं टेन्शन, मारहाण, जी काय राग असेल तो रात्री त्याला सोडून द्यायचा, म्हणजे ह्याच्याजवळ जायचं. आणि ही फक्त त्या मुलीच्या सुंदरतेवर प्रेम करत होता, ही फक्त त्या मुलीच्या शरीरावरती प्रेम करत होता, दुसरं काहीच नव्हतं त्याचं. आणि ह्याला एकतर मुलगी यूज करायला भेटलेली, आणि म्हणजे नाही का ह्याचा तो कलंक धुतला गेला वानसुटेपणाचा, बरोबर की नाही, अशा विचाराने. आणि दिवसभरावर अवलंबून असतं की ती मुलगी
म्हणजे नाही का, कुठली जरी लेडीज झालं तर दिवसभरावरती अवलंबून असते की दिवसभर ती वातावरण कसं असेल त्याच्यावरती अवलंबून असते की तुमची रात्र कशी जाईल. बरोबर. पहिलं तुम्ही इज्जत मान सन्मान करायला शिका. जबरदस्तीनं तर राक्षस सुद्धा जबरदस्ती करतात. नवरा जरी असला ना तरी सुद्धा त्याला अधिकार नाहीये की तिच्या इच्छेविरुद्ध, बायकोच्या इच्छेविरुद्ध तिला हात लावायचे. ही सुद्धा एक अत्याचार आणि बलात्कारच असतो, जो बायकोच्या इच्छेविरुद्ध जबरदस्ती करतो तिला. आणि तसंच तो करायचा, तिच्या इच्छेविरुद्ध तिला जबरदस्ती करायचा, हात लावायचा, हे करायचा. ती मुलगी म्हणे मी सहखुशीनं कधीही त्याच्यासोबत, मला इच्छा झाली नाहीये की नवरा म्हणून त्याच्यासोबत हे करायचे. तर असे काही नालायक आणि नीच आणि थर्ड क्लास लोक असतात की जे बायकोला बायको समजत नाहीये तर एक वस्तू आहे असं वापर करतात. ह्याचा वापर करायचा आणि दिवसभर मारहाणीचा वापर करायचा, शिव्या द्यायचा, टॉर्चर करायचं आणि रात्री परत वेगळी अपेक्षा ठेवायची. तर असं सगळं त्या मुलीसोबत घडत होतं. तर कशा परिस्थितीमधून गेली असं याचा विचार सुद्धा लावू शकत नाही. आणि नंतर तो रिटायर झाल्यावर तसं केलं त्यानं, मारहाण केली. ती पोलीस स्टेशनला तक्रार केली. त्या दिवशी संध्याकाळी घेऊन आला तो, आणि घेऊन आल्याच्या नंतर त्यानं परत तिला मारहाण केली. काय करायचं ती कर्जा, माझा कोण घंटा काय करू शकत नाही, माझा कोण घंटा काय करू शकत नाही, माझ्यासारखी त्रास नाही तर त्याचा घंटाच उचलून काढला असता. बरोबर की नाही. कशाला ठेवायचा आहे, घंटा करतो ना तर तुझा घंटाच नाही ठेवत असं म्हणायचं असतं. आणि असा म्हणून तिला बोलायचा, कारण त्याला माहिती होतं हिचं कोणच सपोर्टला नाही, हिला कोणच सपोर्ट करत नाही, हिचं कोणी येणार पण नाही विचारायला, असं ते प्रकार होता. आणि मग नंतर त्यांनी हे ठरवलं की आता म्हणे परत तिनं पोलीस स्टेशनला जायचं ठरवलं. परत गेली पोलीस स्टेशनला. त्या लोकांनी पैसे खाल्ले गप्प बसले. त्यानं पैसे दिले असतील ना, काहीतरी 2,000 दिले असतील आणि गप्प बसले. ती मुलगी मी केस केलेली आहे, त्याचं काय झालं म्हणून चौकशी करायला गेली तर त्यांनी वापस पाठवली. नवरा बायको आहेत, होतच असते, काय सारखं ही करायचे, जाऊ द्या सांगितले आम्ही त्याला समजून, आता नाही तो करायचा असं म्हणून तिला पाठवलं. परंतु त्या मुलीचा विश्वास नव्हता, ती तिला परत मारहाण करणार हे तिला माहिती होतं. तिच्यासोबत वारंवार ही होत होतं. बरोबर. त्यामुळे त्या मुलीनं तो निर्णय घेतला. तर मग ती बाहेर आल्याच्या नंतर एक कॉन्स्टेबल होती लेडीज, त्या लेडीजने तिला सांगितलं की तू ना जिल्ह्याच्या ठिकाणी जा आणि तिथं महिला मंडळचं ऑफिस आहे, त्या महिला मंडळमधून तू तक्रार दे, कारण इथं तर हे लोक असंच करणार आहेत, कारण पैसे खातात आणि गप्प बसतात. तिनं असं स्पष्ट सांगितलं आणि तिनं ते पाठवलं. ती मुलगी आता ती कुठं आहे काय आहे तिच्याकडनंच तिनं ॲड्रेस घेतला. ती मुलगी एके दिवशी सकाळी गेली, जिल्ह्याला गेली. जिल्हा तिच्यापासून लांब होता म्हणे. ती गेली मुलं घेऊन तिथं, आणि तिथं जाऊन तिनं सगळं तक्रार वगैरे दिली आणि ती वापस आली. तर त्याच्यानंतर परत मग त्याला नोटीस गेली. नोटीस गेल्याबरोबर तो बावचळला आणि परत तिथं गेला बी. ती हजर, ती म्हणली नोटीसला जर तुम्ही हजर नाही राहिले तर तुम्हाला तिथे येऊन उचलण्यात येईल आणि सगळ्या महिला येतील म्हणून. आणि मग तसं म्हणल्यानंतर तो त्याच्या पहिल्या बायकोला पण घेऊन ये असं तिनं सांगितलं त्या मॅमने. आणि मग तो गेला. तिला पण घेतलं, हिला पण जायचं होतं, मग ही पण गेली. परंतु सगळे वेगळे गेले, म्हणजे ही वेगळीच गेली आणि ते दोघं एकत्र गेले. आणि मग गेल्याच्या नंतर बी तिथं बराच वेळ बसलेली होती, तर बोलायला तयार नाही म्हणे. बरं का, ती बसलेली होती तर लेकरांना पण बोलना, दोघं पण. लेकरांना काय खायचं का प्यायचं का विचारीना. 2 तास 3 तास तिथं बसावं लागलं वेटिंग करत. अख्खा दिवस तिथं गेला. मग लेकरांना तिनं सोबत काही नेलेलं होतं, ती खायला घातलं, बिस्किटं कुठं काय असं सगळं करून ती मुलगी त्या लेकरांना मागितलं की द्यायची आणि तिथंच बसून राहील. मग त्यांचा नंबर आला, त्यांना आतमध्ये बोलवलं. आतमध्ये बोलवल्याच्या नंतर त्या मॅडमनी त्याला धमकावायला सुरुवात केली. तू पहिली बायको जिवंत असताना तिच्यासोबत डिवोर्स न घेता तू लग्न कसं केलं, का केलं तू दुसरं लग्न, आणि लग्न केलं तर फसवणूक केली त्या मुलीची, आणि तू कायद्याची सुद्धा फसवणूक केली असं त्यांनी म्हणली त्या मॅम. तू कायद्याला फसवणूक केलेली आहे आणि तुझ्यावर खूप मोठा गुन्हा दाखल होऊ शकतो, आणि तिला मुलगा पण झालेला आहे, आणि त्या मुलाची परवरिश करण्यासाठी तू तिला पैसे देत नाही आहे आणि तिचा विचार करत नाही आहे असं तसं ती म्हणली. आणि तुला माहिती आहे ना की त्या दुसरी बायको करून आणल्यानंतर तिचे कुठलेही अधिकार चलत नाहीत किंवा तिला कुठलेही होत नाही. त्या मुलीला जसं ऐकलं तसं शॉक बसायला लागले की माझ्यासोबत काय घडलं, मी याच्यासोबत काय म्हणून राहिले असं वाटायला लागलं. म्हणजेच की मी ह्यानं माझा काय म्हणून यूज केला आणि ह्याच्यासोबत मी काय म्हणून राहायला लागले
म्हणजे एक ठेवलेली बाई असं तिला वाटायला लागलं की मी काय ठेवलेली बाई होते का, असं माझ्यासोबत झालं, असं तिला वाटायला लागलं. आणि तिनं त्या सगळं झाल्याच्या नंतर त्या मॅडमला वगैरे तिनं बोलली की मॅडम म्हणे मला कायद्याचं कुठलंही ज्ञान नाही आहे आणि मी जास्त शिकलेली नाही आहे, आणि मला प्लीज तुम्ही थोडं तरी सांगाल का की दुसऱ्या बायकोचे अधिकार नसतात म्हणजे काय, आणि मला काहीच भेटणार नाही का, मला कुठलाच अधिकार भेटणार नाही आहे का, माझं काहीच चालणार नाही आहे का, असं तिला विचारलं. तर त्यावेळेला त्या मॅडमने तिला सांगितलं की तुझ्या मुलांना अधिकार भेटू शकतात, परंतु तुला कुठलाही अधिकार नाही. जर त्यानं त्याच्या मनाने दिला तर तू कायद्याने जरी लढली तरी तू कायद्यात त्याची बायको सिद्ध होत नाही, आणि तुला कुठलेही अधिकार भेटणार नाहीत. तुझ्या मुलांना अधिकार भेटतील, तुझ्या मुलांना इस्टेट पैसा काय असेल ती भेटेल, पण तुला काही भेटणार नाही. त्यांनी असं स्पष्ट तिला सांगितलं. तू खूप चुकीचं केले, जरी शिकलेली नसली तरी तुझ्या घरच्या लोकांनी तरी का असं केलं तसं केलं, किंवा तुला नॉलेज नव्हतं, तू लहान होती, असं तसं त्यांनी भरपूर काही म्हणल्या. मग त्याच्यानंतर त्या मुलीनं विचारलं की मग आता माझ्याकडे पर्याय काय. ती असं मुलांना पण देत नाही, तर ती म्हणे जा ना कोर्टात, तुझ्याकडे कोर्टाशी पर्याय नाही आहे, आणि कोर्टात सगळं सिद्ध झालं तर काही होऊ पण शकतं. मग त्या मुलीनं ठरवलं. तर हा माणूस जात्या वेळेला तरी 2 लेकरं आहेत, एकत्र जाऊ, किंवा ती बाई आपण एकत्र जाऊ, 2 लेकरं आहेत, संध्याकाळचा टायमिंग आहे, कशी जाशील असं न म्हणता ही 2 जण गेले आणि ती एकटी लेकरांना घेऊन गेली. बघा किती निर्दय आहे. लेकरासाठी लग्न केलं म्हणतात ना काही काही नीच लोक, ह्यांना लेकरांची सुद्धा पर्वा नाही. विचार करा, त्यानं स्वतःच्या मुलाचा सुद्धा विचार नाही केला की दिवसभर त्याला काही खाल्ले पिल्ले ना खाल्ले, संध्याकाळचा टायमिंग कसं जाईल काय होईल, आणि तसाच सोडून तिला तिथून दिला. आणि जिल्ह्याच्या ठिकाणाहून तिला तिच्या गावाला जायचं होतं, आणि असं सगळं तिच्यासोबत घडत होतं. मग ती नंतर तिथून आली आणि त्याच्यानंतर त्या मुलीनं की आता करायचं काय. मग ती म्हणे आता पैसे तर माझ्याकडे नाही, तर प्रत्येक वकिलाला भेटायची ती आणि जायची, तर ते वकील पैसे मागायचे. ती म्हणे माझ्याकडे पैसे नाही आहेत, जो वकील माझे बिना पैसे घेता पहिल्यांदा एखाद्या वेळेला मी निकाल लागलं मला काही भेटलं त्याच्याकडून तर मी देईल, किंवा मी स्वतः काहीतरी काम करून तुम्हाला देईन, पण मी सुरुवातीलाच काही देऊ शकत नाही. जर माझं एखादा वकील तसा असेल तर मला सांगा, म्हणून तिने एका वकिलाला सांगितलं. आणि एका वकिलाला दया आली आणि त्यांनी तिची केस घेतली की म्हणे ठीक आहे, तुम्ही मला निकाल लागल्यावर अर्धे पैसे द्या आणि मध्येच अर्धे पैसे द्या वर्षाने, असं त्यानं म्हणलं. मग ती मुलगी म्हणे ठीक आहे, मी काहीतरी तोपर्यंत करू शकत. मग आता केस दिली, सगळी डिटेल्स दिल्या तिनं, फाईल झाली केस, आणि त्याला नोटीस पोचली. बरं का, त्याला नोटीस पोचल्याच्या नंतर मग तो भाऊ चढला की आता ही काही थांबायलाच तयार नाही म्हणून असं त्याला वाटलं. आणि मग तो बावचळल्यासारखा करायला लागला, आणि मग तिला बदनामी करायला सुरुवात करायला लागला. काय की आता ही थांबत नाही ना आपल्याला ऐकत नाही, तर मग आता हिला काय करायचं, बदनाम करायचं. तर तो जिथं ती राहत होती तिथं आला आणि तिच्या भावाला फोन लावला, आणि तिच्या भावाला म्हणला की घरात कोणतरी आहे म्हणे तिच्या, आणि घरात कोणतरी माणूस घेऊन बसली, दरवाजा लावलेला आहे असं तसं म्हणून. आणि तिचे मुलं दुपारी स्कूलमधून जेवायला घरी आलेली होती. मग तेवढ्यात तिच्या भावाने लगेच फोन केला तिला, त्याचा फोन ठेवला की तिला फोन केला, आणि फोन केल्याच्या नंतर त्या म्हणजे तिच्या मुलीनं उचलला, आणि मग तिनं ती बघितलेलं होतं की तो तिथं कोपऱ्याला उभा राहून बोलतोय. ती मुलीनं बघितलेलं होतं, ती स्कूलमधून येत होती, आणि ह्यानं तिला बघितलंच नव्हतं, आणि हिनं ती सगळं ऐकलं आणि ती घरात आली, आणि घरात येऊन तिनं ही करत असतो ती फोन वाजला, आणि त्याच्यावरती मामा आले की तिनंच उचलला पटकन, आणि उचलला आणि बोला मामा असं वगैरे म्हणली वाटतं. तर तो तिकडून म्हणतोय कुठे आहे तू, आणि मग मी कुठे, हे कुठे, चौकशा करायला लागला. तर ती म्हणली तुम्हाला ज्यानं सांगितलंय ना की घरात कुणीतरी आहे म्हणून, तर तुम्हाला घरात मी, माझा भाऊ आणि माझी आई आम्ही आहेत, आणि आम्ही जेवायला शाळा सुटली घरी आलो असं तिनं त्याला सांगितलं. आणि तुम्ही ज्याचं ऐकून माझ्या आईला हे करताय ना, तर जरा माझ्या आईचा पण विचार करा की माझ्या आईला किती त्रास आहे, असं ती मुलगी त्याला बोलली लहान असताना सुद्धा. आणि मग त्या भाऊ म्हणणाऱ्यानं फोन ठेवला, आणि म्हणे हा गैरसमज करतोय आणि बहिणीबद्दल भडकवतोय, बहिणीची बदनामी सुरू केली यानं.
म्हणून तो तिला बहिणीच्या मागे लागला, फोन करायचा आणि म्हणायचा की केस माघारी घे, जाऊ दे, सोडून दे, तुला कोण परत सांभाळणार आहे, त्यानं सोडून दिले तर असं तसं म्हणून भाऊच तिला भांडायचा आणि भाऊच तिला म्हणायचा की केस माघारी घे. ती मुलगी म्हणे मी आता काही जरी झालं तरी केस माघारी घेणार नाही, कारण मी भोगले एवढे वर्ष म्हणली ती, आणि मी त्रास काढलाय, मी मार खाल्लाय, मी सगळं केलंय, आणि एवढं सगळं करून सुद्धा मला कुठलाही मान नाही, अधिकार नाही, माझं काही चलत नाही, आणि माझ्या मुलांना सुद्धा मी काही रस्त्यावर सोडायचं का, म्हणून ती म्हणली की मी काहीच माघारी घेणार नाही, केस माघारी घेणार नाही, काहीच नाही. आणि त्या मुलीनं केस माघारी न घेण्याचा निर्णय घेतला, आणि घेतल्याच्या नंतर मग तिनं परत झालं, मग तो परत तिला अधूनमधून यायचा, त्रास द्यायचा, असाच म्हणायचा घरात कोणीतरी आहे, काहीतरी आहे. परत नंतर थोडा एखादा महिना गेला तर की दुसऱ्या महिन्यामध्ये तारीख येण्याच्या आधी लगेच त्यानं दुसरे चुलत्याला जाऊन काय सांगितलं, मी तिला रेड हँड पकडली म्हणला, एका माणसासोबत मी स्वतः पकडली. त्याच्या चुलतेला जाऊन सांगितलं, तो चुलता इतका बावचळल्यासारखा त्याच्या तिथून गावातून आला, त्याला घेऊन सोबत चल तिच्यासोबत समोर कोण, आणि त्या मुलीच्या समोर चहा पाणी तिनं वगैरे केलं, चुलता आलाय म्हणून. मग हा पण तिथं बसलेला कोपऱ्यात मांजऱ्यासारखा म्हणे, आणि मग तिनं तो चुलता तिला म्हणलं की तुझा नवरा असा म्हणत होता की तुला कुणासोबत तरी बघितले, त्यानं कुणासोबत तरी धरले. ती म्हणली हा का, आणि ह्यानं जर मला तसं धरलं असतं आणि नुसतं बघितलं असतं तर ह्यानं मला तुकडे केले असते म्हणली, आणि तुमच्यापर्यंत आला बी नसता, आणि जर असं धरलं जर असतं तर ह्यानं माझं काय केलं असतं हे तुम्हाला माहीत पण नाही, लेवट लावली असती. आणि होय मला कुणासोबत धरलं नाव सांग म्हणाली ती मुलगी त्याला, की लगेच त्याच्या चुलत्याला काय म्हणतो, तुम्ही आमचं मिटवायला आलात का पेटवायला आलात. ती म्हणला तू काल रात्री तर एवढं सुरसुरत बोंबलून सगळ्यांच्या समोर आमची इज्जत घालवली, सांगत होता तुमच्या मुलीला मी असं बघितलं, तुमच्या मुलीला मी असं धरलं, मग आता सांग ना खरं आहे तर. मी असंच म्हणलो, निर्लज्जासारखं मी असंच म्हणलो, असं म्हणतो म्हणे ते माणूस, आणि तुम्ही आमचं मिटवायला आलात का पेटवायला आलात, आणि मिटवा. मग तर ती मुलगी म्हणे की आता तर नाहीच, आता तर मी माघारी घेणार नाही. चुलत्याला डायरेक्ट म्हणली म्हणे ती की हे बघा आतापर्यंत मी काय केलं नाही, पण इथून पुढची मी गॅरंटी देऊ शकत नाही, आणि ही म्हणतोय ना की मी कुणासोबत आहे तर आता हाय म्हणली इथून पुढं, आणि उठा दोघं बी म्हटली, माझ्या इथं यायचं नाही म्हणली इथून पुढं. आणि तिनं मग ती तिथून गेला चुलता, नालायक माणूस आहे, नीच माणूस आहे, खोटं नाटं बोलतो, पुरी त्या स्वतःच्याच बायकोची बदनामी करताना लाज कशी वाटत नाही असं तसा म्हणून ती इथून निघून गेला. आणि मग तो जो गेला, ही मुलगी ऐकायला तयार नाही म्हणून तो परत आला पण नाही बरं का, की केस माघारी घे म्हणून. तीही त्यासाठीच गेला होता की केस माघारी घ्यायला सांगा म्हणून, परंतु ती मुलगी तयारच होत नव्हती हां, कारण ती अडून राहिली होती. तिला कळून चुकलं होतं की हिचं ह्याच्यासोबत लग्न होऊन खूप मोठी चूक झालेली आहे, हिचं काही चलत नाही, आणि ही काही देत बायको बसत नाही, आणि ही काय अधिकारानं त्याच्यासोबत राहायचंय, तिला त्यासोबत राहायचंच नव्हतं परत, की मी का म्हणून ह्याचा यूज होऊ, मी का म्हणून आता इथून पुढं तरी मला सगळं माहिती झाल्यावर, शहाणी झाल्यावर की मी ह्याची बायको नाहीच आहे, तर मी ह्याला कशाला नवऱ्याचा अधिकार गाजवू देऊ. तिला असं वाटायला लागलं, स्वतःचीच किळस येऊन त्या मुलीने तो निर्णय घेतला, काही होऊन जाऊ. आणि मग नंतर ह्यानं काय केलं माहिती आहे का, आता सगळे पर्याय करून बसला म्हणून हे ऐकना म्हणून ह्यानं काय केलं, तिला घराच्या बाहेर काढलं, लेकराला तिला घराच्या बाहेर काढलं आणि स्वतः लॉक लावलं, निघून गेला. मग ती मुलगी दिवसभर मैत्रिणीच्या इथं जाऊन बसली. संध्याकाळी ती 9-10च्या नंतर आली आणि तिनं लॉक तोडलं, आतमध्ये गेली, दरवाजा लावून घेतला, आणि ती आतमध्ये झोपली लेकरांना घेऊन. आणि तिने सगळे कागदपत्र, आता घरात पैसा बिसा तर काहीच नव्हता बरं का त्या मुलीच्या, कारण तिला पैसे तिथं ठेवतच नव्हता तिच्याजवळ, सगळं त्या सवतीच्या घरी असायचं, सोनं पैसा कागदपत्र, त्याचे जी कागदपत्र असतात ते सगळं. हिचं फक्त हिच्या लेकरांचे कपडे, हिचे कपडे, आणि त्याचे काही 4 कपडे घालायचे असतील, आणि एवढंच घरात. आणि मग त्या मुलीनं काय केलं की आता ठीक आहे म्हणे, ही आपल्याला आता उद्या बी आला की बाहेर काढणार. त्या मुलीने सगळी कागदपत्र, तिचे कागदपत्र, त्या मुलीचे कागदपत्र आणि त्या मुलाचे कागदपत्र सगळे एका बॅगमध्ये घातले, आणि ती बॅग तिनं मैत्रिणीच्या घरी नेऊन ठेवली, आणि ती झोपून राहिली. सकाळी पण लवकर उठली, आंघोळ केली, त्या मुलांना आंघोळ घातली, पोळ्या बिळ्या बनवल्या, डब्बा बिब्बा बनवला तिनं, आणि तो डब्बा पण त्या मैत्रिणीच्या घरी नेऊन ठेवला, कारण हिला माहिती होतं हिला परत तो बाहेर काढणार.
तो आला काहीतरी 9-9:30ला सकाळी आला आणि मग तू कसं काही लॉक तोडलं, असं केलं तसं केलं म्हणून तुझ्यासोबत झटाझटी करायला लागला. लेकरं ओरडायला लागले की आजूबाजूचे आले. मग लगेच त्यानं हे केलं, गप्पा बसला आणि मग म्हणे आता तू निघ बाहेर, तुला जर मार खायचा नसेल तर तू बाहेर निघ म्हणून त्या दरवाजाला दुसरं लॉक आणून लावलं, तिला बाहेर काढलं मुलांसोबत. मग ती गेली, ज्या मैत्रिणीकडे तिनं बॅग ठेवली होती तिच्या इथंच गेली. एक दिवस तिथं राहिली ती मुलगी. मग आता एक दिवस झालं ती म्हणे आता नाही का त्या मैत्रिणीच्या घरी बी ती राहू शकत नव्हती, तिची बी एवढी ही नव्हती आणि त्याला ती माहिती होतं तिथं बी येऊन गोंधळ घाललं म्हणून. मग ती म्हणे आता की त्या मैत्रिणीने तिला रूम बघून दिली. ती म्हणली मला कुठेतरी रूम बघून दे, कारण माझं काहीतरी मला सोय करावी लागेल. मग त्या मैत्रिणीनं रूम बघून दिली. जसं त्याला माहिती झालं की इथं रूम बघितली, त्या ठिकाणी त्यानं जाऊन असं सांगितलं की ती जी बाई आहे ना, ही बाई माझ्या इथं धुण्या भांड्याला होती बरं का, ही बाई माझ्या इथं धुणं भांड्याला होती आणि ह्या बाई धुणं भांडे करता करता मी रिटायर झालेलं माझे पैसे आलेले बघितले की हिचे डोळे फिरले आणि हिनं माझ्यावर खोटी केस टाकली आणि ही बाई अशी आहे, पैशासाठी लोकांवरती खोट्या केस टाकती, फसवती, कोर्टात खिचती असं म्हणून त्या लोकांना सांगितलं. तुम्ही सांगा कोणता माणूस रूम देईन असं म्हणलं. त्या माणसाने लगेच त्या पुरीला फोन केला आणि सांगितलं की बाई तुला आम्ही रूम देऊ शकत नाही. ती का कारण विचारते तरी सुद्धा तिला सांगितलं नाही त्यांनी, बस आम्हाला द्यायची नाही. ती एक रूम गेली. मग ती मुलगी दुसऱ्या दिवशी दिवसभर फिरली रूम बघितली आणि एका ठिकाणी रूम भेटली. परत तोच प्रकार केला म्हणे त्यानं की माहिती झालं की तिथं गेला आणि तिथं मी त्यांना सांगितलं तुमच्या घरात तर मी पोरं आहेत का, तिला चालू बाई आहे आणि ते तरण्या पोरांना फसवते, खोट्या केस टाकते आणि मला पण तीच तसंच केलंय म्हणून तर ती बाईला रूम कोण देत नाही असं तसं म्हणलं की त्या लोकांनी पण तिला रूम द्यायला मनाई केली. परंतु तिनं तिथं विचारूनच घेतले की कशामुळे तुम्ही देणार नाही. तर ते चांगले होते लोक. त्या लोकांनी सांगितलं बाई असा एक माणूस आला होता, त्या माणसाने सांगितलं. मग तिनं ती खरी कहाणी सांगितली त्यांना, तो माझा नवरा आहे आणि त्यानं माझ्यासोबत लग्न केलं, लेकरू बाळ नाही म्हणून, आणि ह्यानं परत असं मला फसवायला लागलंय आणि आता मला इथं राहू नाही, मी ही कोर्टात भांडती इथं राहू नाही म्हणून तो तसा करतोय. पण ती माणसं म्हणे नाही आता असं म्हणल्यावर आम्ही देणारच नाही. आणि मग ती नाही म्हणून सांगितल्यावर ती म्हणली ठीक आहे पण तुम्ही मला खरं कारण सांगितलं बरं झालं म्हटली. आणि मग ती मुलगी गेली. आता तिच्याकडे पर्याय नाही, कारण कुठंच रूम भेटू दिला ती आणि तिला कुठंच राहू दिला. मग तिनं काय केलं, तो येणाऱ्या रोडला उभा राहिली, त्याच्या गाडीला आडवी उभा राहिली. तो आला की आणि ती म्हणे की तू का प्रत्येक ठिकाणी जाऊन असं लोकांना माझी खोटी बदनामी करत आहे आणि मला जगू दिना राहू दिना, मी लेकरं कुठं रस्त्यावर राहायचं का असं तसं म्हणले. तर हा म्हणला रस्त्यावर राहा, तुला केस माघारी घेणं होत असेल तर माझ्या इथं ये राहायला, नसल घेणं होत तर तू रस्त्यावरच राहिलेली बरी, नाहीतर मेलेली सुद्धा बरी, असा तो तिला म्हणला. मग त्या मुलीनं ठीक आहे म्हटली. मग आता त्या मुलीला परत कोर्टात केस आली. कोर्टात ह्यानं काय म्हणावं, जी त्या माणसांना सांगितलं ना तीच त्यानं त्या कोर्टात सांगितलं की माझ्या बायकोला वयस्कर बायको आहे आणि तिला काम होत नाही, तिचे गुडघे वगैरे दुखतात म्हणून मी ही कामवाली बाई आहे, हिला मी कामाला लावलं आणि मी रिटायर झालेलं बघितलं हिनं की पैसे आलेले बघितले की हिनं आमच्यावर खोटी केस केली आणि हिनं फसवण्याचा प्रयत्न करत आहे, पैशावर हिचा डोळा आहे असं म्हणून सांगितलं. बायको सुद्धा दुसरी नाही तर धुण्या भांड्यावाली बाई आहे म्हणून सांगितलं. एवढा तर नीच माणूस आहे. आणि मग तसं सांगितल्याच्या नंतर ती मुलगी म्हणे ठीक आहे माझ्याकडे प्रूफ आहेत म्हणे, माझ्याकडे प्रूफ आहेत की ह्याच्या बायकोनं स्टॅम्पवरती संमतीपत्र लिहून दिलेले, ते संमतीपत्र असंच का लिहून दिले म्हणून ती दाखवते म्हटले. तर ह्या माणसाने त्या संमतीपत्रावर सुद्धा उत्तर काय शोधलं माहितीये का, हिचा नवरा ही आणि हिची 2 लेकरं ही घेऊन इथं राहत होते आणि आम्हाला लेकरू बाळ नव्हतं, तर एक गरीब घरची बाई आहे, धुणंभांडी करून खाती, तर हिचं वजन कमी करावं म्हणून आम्ही हिचा जो मुलगा आहे ही मुलगा आम्हाला दत्तक देते म्हणून आम्ही तिला स्टॅम्पवरती लिहून दिलं की अशी संमती आमची आहे म्हणून. तर त्यांनी तिथं काही हे केलं. ती म्हणे ठीक आहे, त्याला पण त्याने तसं सांगितलं ना, तर ती म्हणे आता माझ्याकडे फक्त DNA टेस्ट. ती जजला म्हटली, ती मुलगी जजला म्हटली की साहेब
जज साहेब म्हटले आता माझ्याकडे एकच पर्याय आहे की माझ्या मुलाचा DNA टेस्ट कराव्या आणि त्याच्या पण, आणि त्याचा जो रिपोर्ट्स येईल ती मला मान्य असेल म्हटली. जर त्याचा मुलगा नसेल तर मी तो जी म्हणाल ती करल आणि मी हे केस सोडून जाईल. परंतु जर DNA टेस्ट केल्या आणि हा जर मुलगा त्याचा निघाला तर ह्यानं जेवढी माझी बदनामी केली, जेवढी माझी इज्जत घालवली ना, मी ह्याला हितच कोर्टामध्ये, ती मुलगी अक्षरशः ही वाक्य यूज केली, मी हितच कोर्टामध्ये रॉकेल टाकून उभ्याने पेटवून देणार ह्याला. तेव्हाच मी मान्य करणार. ही जर कबूल असेल तर तुम्ही पुढची तारीख द्या, नसेल तर आजच्या आज काय आहे ती ही करा म्हटली. कारण मी वैतागून गेलेली आहे, ह्यानं माझं राहणं मुश्किल केलं आहे, ह्यानं मला घरातून बाहेर काढलेलं आहे आणि मी दुसरीकडे राहायला जाते तर दुसरीकडे ही मला रूम भेटू देत नाही. आता मी आज सध्याच्या आत्ताच्या परिस्थितीला मी माझी 2 लेकरं घेऊन रस्त्यावरती आहे आणि जर मी कामवाली बाई आहे आणि मला जर पैशासाठी ह्याला फसवते तर ह्याच्यापेक्षा करोडनी श्रीमंत लोक बाहेर पडलेली आहेत आणि ह्याच्यापेक्षा सुंदर आणि तरुण श्रीमंत लोक बाहेर पडलेली आहेत. मी त्यांना फसवलं असतं. ह्या म्हाताऱ्यापाशी काय आहे म्हणून ह्या म्हाताऱ्याला मी फसवते. ह्याचे सगळे अकाउंट चेक करा, ह्याच्याकडे बँक बॅलन्स किती आहे ही चेक करा, ह्याच्याकडे प्रॉपर्टी किती आहे ही चेक करा आणि ह्याच्या स्वतः काय आहे ही चेक करा. ही जजच्या समोर म्हटली. ती मला फसवायचं म्हटल्यानंतर बाहेर जर मी करायचं म्हणून जर पडले तर मला कितीतरी लोक तरुण आणि स्मार्ट आणि चांगले भेटतील आणि श्रीमंत भेटतील. ह्या भिकारचोटापाशी काय अशा भाषेत तिनं त्या कोर्टामध्ये बोलली आणि त्या जजला तसा प्रश्न तिनं केला की ह्याचं उत्तर हे करा, त्याच्याशिवाय तुम्हाला हे नाही. मग त्यांनी त्या वकिलांना जजने विचार केला की ही मुलगी जी एवढं भरोशाने सांगतीये म्हणजेच काहीतरी तथ्य आहे आणि हिचं म्हणणं बरोबर आहे की खरंच ह्या म्हाताऱ्याकडे बघितल्यानंतर ह्या म्हाताऱ्याला फसवून ती बाई असं ह्या म्हाताऱ्यात काय आहे. आणि त्याचं बँक बॅलन्स बघायला गेलं रिटायर झाल्यानंतर खूप त्याला 15 लाखापर्यंत कॅश आली असेल आणि 15 लाखातून तर 10 लाख तर ह्याला असेच घातले होते कामाला. तर ह्याच्याकडे राहिलेत किती आणि काय ही मुलगी त्याला फसवून आणि काय एवढा त्रास सहन करण आणि काय बेघर होईल आणि का ती मुलगी अशी वन भटकत. त्याच्यावरती विचार करून जजनी त्याला वेळ दिला होता. विचार करून तू ठरव आणि सांग की आता पुढं काय करायचंय. तारीख परत पुढची त्यांनी दिलीच. मग ह्याच्या वकिलांनी ह्याला सांगितले की तिला इथून घालवल्याशिवाय पर्याय नाही. मग त्यानं तिथून त्या पोरीला गाव सोडायला मजबूर केलं. कारण आता तिचं माहेर आणि ती जे लग्न करून दिलेलं गाव त्याच्या व्यतिरिक्त तिला कुठं जायचं कसं जायचं काहीच माहित नव्हतं. परत बी तिच्यासाठी सगळं जग नवीनच होतं आणि तिला जगात कसं वावरायचंय, कुठं जायचंय, कुठं गेल्यावर काम भेटते, काय होते काहीच त्या मुलीला कल्पना नव्हती. आणि ती मुलगी ती शेवट मजबुरीनं गाव सोडलं. पुढची तारीख पडली म्हणल्याच्या नंतर तिच्याकडे आता काहीच सोयी नव्हती, कुठंच जाऊ शकत नव्हती आणि तिनं पर्याय निवडलं की आता हे गाव सोडायचं आणि ती बसमध्ये चढली. परंतु तिच्याकडे पैसे नव्हते. ती बॅग घेतली आणि बसमध्ये चढली. बस बऱ्याच अंतरावरती गेली आणि मग तिकीट करत आला कंडक्टर आणि त्याने तिला तिकीट मागलं. ती रडायला लागली, माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि प्लीज दादा काही करा पण मला ना तुम्ही कुठल्या तरी ठिकाणी नेऊन सोडा, माझ्या नवऱ्याने मला हकलून काढले, असं तसं खूप काही बोलली. पण कंडक्टर कसे असतात काही माहीत नाही का तुम्हाला. तो म्हणे उतर खाली आणि आजूबाजूला कुठं गाव नाही, जवळपास काही नाही, असं आढळण आणि तिथंच उतर खाली म्हणून त्यानं गाडी उभा केली. गाडी उभा केली आणि उतर खाली म्हणायला. त्याच्यात एक व्यक्ती चांगला होता आणि तो म्हणे की बाई माणूस 2 लेकरं घेऊन अर्ध्या रस्त्यात कुठं उतरवतोय रे आणि कशाला असं करतोय, तर मग तुम्ही द्या तिकिटाचे पैसे त्याला. म्हणलं. ती म्हणलं ठीक आहे तू बसू दे आणि मी देतो तिकिटाचे पैसे. विचार करा, त्या माणसाने त्या बाईचं आणि तिच्या मुलीचं तिकीट काढलं. विजा होतं तिकीट काढलं आणि त्यानं तिला विचारलं कुठं जायचं, कुठपर्यंत तिकीट काढायचं. ती मुलगी म्हणे ही बस शेवट कुठं जाते तिथं मला नेऊन सोडा. म्हणजे तिला कुठं जायचं हे सुद्धा माहिती नव्हतं. बस तिला कुठंतरी जायचंय तिथून
एवढंच डोक्यात होतं. ही बस शेवट कुठं थांबती, तर त्याने सांगितलं ही बस शेवट पुण्याला थांबते आणि मला तिथंच नेऊन सोडा. मग तिकीट काढलं, प्रवास सुरू झाला. मग तो माणूस तिला विचारतो वारंवार की काय झाले बाई तुझ्यासोबत, सांग नीट व्यवस्थित, नाही का, मी काय मदत करू शकलो तर. तिला पहिला अनुभव होता, असंच विचारून घेतलं होतं, फसवलं होतं ॲटोवालीनी, म्हणून तिनं त्या माणसावरती विश्वास नाही ठेवला. भलेही त्यानं तिची मदत केली, पण तिने विश्वास ठेवला नाही, ती त्याला सांगतच नव्हती. पण प्रवास लांबचा होता, अधूनमधून तो तिला विचारतच राहिला, सगळीच माणसं सारखी नसतात, विश्वास ठेवून बघ, मी तुझ्या काही कामाला आलो, काही मदत लागली, बरं तुझे नातेवाईक कोण आहेत का तिथं, कुठं राहतात. ती मुलगी नंतर मग ती हातबोल होऊन गेली आणि तिला पण वाटले की जाऊ दे यार, बघू एकदा अजून शेअर करू. मग त्या मुलीनं त्या माणसाला सांगितलं, माझ्या नवऱ्याने मला मारहाण करून गावातून हाकलून काढलं, आधी घरातून काढलं, नंतर गावातून काढलं, आणि आता मला कुठेही जायला तोंड नाही आहे, आणि माझे पाहुणेरावळे तर मला कुणीच विचारत नाही, आणि मी आता जिथं जाणार आहे तिथं पाहुणेरावळे कुणी नाही आहेत आणि ओळखीचं बी कोणी नाही आहे, आणि मी तिथं जाऊन काय करणार आहे हे पण मला माहीत नाही, परंतु मला कुठंतरी जायचंय म्हणून मी बाहेर पडली बस. तो म्हणे 2 मुलं आहेत, तू तरुण आहे आणि तू त्या सिटीमध्ये जाणार आहे, त्या सिटीमध्ये लोक कसे असतात, काय असतात, याचा अनुभव माहीत नाही, उद्या तुझ्यासोबत काही घडल, मुलांसोबत काही घडल, आणि तू असं कसं काय बिनधास्त बाहेर पडली, कुठेही जायचंय म्हणून. तर मग ती बरेच थोडी तिनं कहाणी त्याला सांगितली, तिच्यासोबत काय काय घडते, काय काय होते. मग त्यानं ती ठीक आहे म्हणे, माझ्यावरती जर विश्वास असेल तर तू माझ्या सोबत येऊ शकते, असं म्हणून तो तिला उतरल्याच्या नंतर त्याच्या स्वतःसोबत घेऊन गेला. तर चला, व्हिडिओ खूप मोठा होत आहे, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त खा आणि आपली काळजी घ्या. बाय बाय.